नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बैलहोंगल तालुक्यातील होसूर गावामध्ये मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. आपल्या भावाला औषध देण्यासाठी गेले असता मंजू कोलकार याचा खून त्याच्याच मित्राने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. अवधच्या पुण्यभूमीवर प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारी रोजी प्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत भारतभरातून दररोज हजारो लाखो भाविक प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे मंडळाने विशेष आस्था रेल्वे सेवा सुरू केली आहे. त्यानुसार आज बेळगाव रेल्वे स्थानकात या विशेष सेवेला हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, बजरंग दलाचे पदाधिकारी आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सकाळी 10:30 वाजता चालना देण्यात आली. या प्रसंगी हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी सांगितले की अयोध्येला जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वे मंडळाने आस्था विशेष रेल्वे सेवा सुरू केली असून याचा लाभ बेळगावकरांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगी रेल्वे अधिकारी आसिफ, हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व इतर उपस्थित होते. कावळेवाडी तालुका बेळगाव येथे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या गावकरी आणि खासगी जमीनदार यांच्यात वाद झाले आहे. जमीन मालक मनोहर मोरे आणि गावकरी यांच्यात वाद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह ठेवून आंदोलन केले. या प्रकरणाची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या दंगल चित्रपटात छोटी बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे शनिवारी निधन झाले. 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत सुहानीने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या पार्थिवावर शनिवारीच फरीदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रामकृष्ण मिशन आश्रमाचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ला येथे रामकृष्ण मिशन आश्रमात सुरू असणाऱ्या या महोत्सवामध्ये युवा वर्ग, प्राध्यापक व सामान्य नागरिकांसाठी विविध कार्यक्रम होत आहेत. शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 ते 1:30 या वेळेत शिक्षकांसाठी परिसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी बेंगळूर येथील स्वामी वीरेशानंदजी म्हणाले की या आधुनिक काळात इतरांचा मान राखणे व आदर करणे ही अतिशय मौल्यवान व महत्वाची शिकवण आहे, जी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या मुलांना दिली पाहिजे. लहान असो व मोठे असो, स्त्री असो व पुरुष, सर्वांना आदराने बोलणे, त्यांचा अपमान होईल असे न वागणे, मोठ्या आवाजात न बोलणे, अशा गोष्टी मुलांना शिकवा. म्हणजे विद्यार्थी एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखला जाईल आणि त्यांचा सर्वांनाच अभिमान वाटेल. रामकृष्ण मिशनच्या वतीने आध्यात्मिक कार्यासोबतच शैक्षणिक कार्य केले जात आहे. याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सुमारे 700 विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदांत फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वेदांत एक्सलन्स अवॉर्डचे वितरण आज शनिवारी दिनांक 17 रोजी शहरातील महिला विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम शाळेत कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहाळी हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन समृद्धी संस्थेचे सेक्रेटरी विरेश किवड सन्नावर, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोद्दार, रमेश आनंदाचे, बेळगाव शहरातील गट शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष बाबू सोगल्लण्णावर, ID हिरेमठ, प्राचार्या कविता परमाणिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर वेदांत फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या नवरत्न पुरस्कार म्हणून पोलीस आणि पत्रकार यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष ND मादार, सचिव ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
महिला पतंजली योग समितीतर्फे रथसप्तमीचे औचित्य साधत 108 कुंडीय यज्ञाचे आयोजन करण्यात आले. समृद्धी कॉलनी वडगाव येथील उद्यानामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला पतंजलीच्या उत्तर कर्नाटक राज्य प्रभारी आरती कानगो तसेच बेळगाव जिल्हा प्रभारी शोभा नौकुडकर उपस्थित होत्या. प्रारंभी आरती कानगो यांनी योग आणि प्राणायाम सोबत यज्ञाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यातील योग साधकांनी एकत्रितपणे पवित्र मंत्रोच्चारात 108 यज्ञ केले. पवित्र मंत्रोच्चार व यज्ञ यामुळे परिसरातील वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर हरिद्वार येथून पतंजलीचे आचार्य यज्ञदेवजी यांचे लाईव्ह संबोधन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता जोशी, अमरेंद्र कानगो, खन्नुकर आणि समृद्धी कॉलनीतील योग साधकांनी विशेष परिश्रम घेतले. युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय बेळगावच्या वतीने तिला सक्षम करा या अभियानांतर्गत सरकारी कर्णबधीर मुलींची शाळा आझमनगर बेळगाव येथे श्रवणयंत्र प्रणालीचे 4 संच उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाला युनियन बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रप्रमुख सौ आरती रवनियार, मुख्य प्रबंधक श्री नागराज पाटील, कर्णबधीर मुलींच्या शाळेच्या अधीक्षक सौ मंदाकिनी वंडकर आणि महिला बाल विकास विभागाच्या सुरक्षा अधिकारी सौ कल्पना तमन्नावर उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील सांब्रा येथे होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त देवीला रंगाला काढण्याचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महालक्ष्मी देवी मंदिर आवारात झालेल्या या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. हकदारांच्या वतीने देवीची ओटी भरून विधिवत पूजा करण्यात आली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी धार्मिक विधींची माहिती दिली. मेत्री आणि असोदे कुटुंबियाच्या वतीने गाराणे घालण्यात आले. शांततेत आणि भक्तिमय वातावरणात यात्रा करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तब्बल 18 वर्षांनंतर सांब्रा गावची श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. यात्रेसाठी 70 फूट उंचीचा लाकडी रथ बनवण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. पहिले 4 दिवस रथोत्सवासह 9 दिवस यात्रा होणार आहे. दिनांक 22 मे 2024 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी येथील शाह सदरुद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसच्या निमित्ताने छत्रपती मैदानात येथे उद्या रविवारी 18 रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. छत्रपती केसरीसाठी पै शिवराज राक्षे विरुद्ध पै सोनू कुमार यांच्यात पहिल्या नंबरची लढत होणार आहे. 2 नंबर कुस्ती पै किरण भगत विरुद्ध पै बरकत अली, 3ऱ्या क्रमांकासाठी कार्तिक काटे व पै सद्दाम पंजाब यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये लहान मोठ्या अशा अनेक कुस्त्यांच्या लढती होणार आहेत, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा कुस्ती संघटना यांनी दिली आहे. नवीन ग्रामपंचायतीच्या मागे दुपारी 3 वाजता कुस्त्या होणार आहेत. मैदानात सुमारे 200 कुस्त्या होणार आहेत. मैदानासाठी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, चन्नराज हट्टीहोळी उपस्थित राहणार आहेत. मैदानाचा कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे तरुण भारत न्यूज चॅनलवर या जंगी कुस्तीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. याचा कुस्ती शौकीनांनी तसेच समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा. डीबीएटीच्या SBG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या वतीने रथसप्तमीच्या निमित्ताने 16 फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर आदिवेश अरकेरी, डॉक्टर विनीता हिरीबेल, डॉक्टर अनिता दलवाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी 250हून अधिक विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराच्या 48 फेऱ्यांचे प्रात्यक्षिक केले. विठ्ठलदेव गल्ली शहापूर बेळगाव येथील श्री लक्ष्मीनारायण बालाजी मंदिराच्या वतीने हनुमंत त्रिवेणी कथेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी व्यंकटलालजी चिंडक, मुकुंद बंग, रमेश हेडा, राधेश्याम सारडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सौ स्वाती चिंडक यांनी पंडितजींचा परिचय करून दिला.
त्यानंतर अध्यात्मकतेला प्राधान्य देणारे पूजनीय पंडित श्री विजयशंकरजी मेहता यांनी आपल्या अमोघ वाणीद्वारे हनुमंत त्रिवेणी कथेचे कथन केले। यावेळी अनेक भाविक उपस्थित होते। उद्या रविवारी देखील हा कार्यक्रम होणार आहे। निप्पाणी शहर जिल्ह्यात बेळगाव नंतर दुसरे मोठे शहर आहे। त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे। अशा वेळी दरवर्षी नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात मोठमोठ्या तरतुदी केल्या जातात, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही। ही रक्कम अन्यत्र खर्च केली जाते। त्यामुळे आगामी अंदाजपत्रकात तरतुदी करताना त्याची अंमलबजावणी होईल याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली। नगरपालिकेच्या सभागृहात दुसरी अंदाजपूर्व बैठक शनिवारी पार पडली। पहिल्या तसेच दुसऱ्या बैठकीलाही निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी दांडी मारल्याचे दिसून आले। निप्पाणी येथील तलाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे 20,000 रुपयांचे नुकसान झाले। तलाव परिसरात शॉर्ट सर्किटने शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली। या आगीमध्ये टायर, लाकडी साहित्य यासह अन्य साहित्य जळून खाक झाले। या आगीची माहिती त्वरित निप्पाणी अग्निशमन दलाला देण्यात आली। त्यानुसार निप्पाणी अग्निशमन दलाचे जवान जक्काप्पा कोरवी, ए.डी. मुल्ला, बी.एन. कोरे, एस.बी. मगदूम, एल. भजंत्री, विजय देवर्षी या सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणली। त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। घटनास्थळी निप्पाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी भेट देऊन आढावा घेतला। कागवाड तालुका घोषणा होऊन 6 वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप तालुकास्तरीय कार्यालये प्रारंभ झालेली नाहीत। दरम्यान सब रजिस्टर कार्यालय मंजूर करून त्याचे उद्घाटन अधिकाऱ्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। कागवाड येथे एस.एस. बामणे यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये तालुका सब रजिस्टर कार्यालय प्रारंभ करण्यात आले। त्यामुळे आता तालुक्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार होण्यास सुलभ होणार आहे। सध्या सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस कामगार नोंदणी केली आहे। याची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई करत बोगस कामगारांची नोंदणी रद्द करावी, शेतमालासाठी हमीभावाचा कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी विविध शेतकरी संघटना तसेच कामगारांच्या वतीने निप्पाणीत मोर्चा काढण्यात आला। यावेळी विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला येथील C2 संघटनेसह विविध शेतकरी संघटना कामगारांनी पाठिंबा व्यक्त केला। रायबाग येथील तहसीलदार सभाभवनात SC/ST समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते। ही सभा तालुका प्रशासन व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत चनगौड हे होते। यावेळी उपस्थित दलित नेत्यांनी प्रत्येक 3 महिन्यांनंतर सदर सभेचे आयोजन करण्यात येत होते। मात्र गेल्या 2 वर्षांपासून एकदाही सभा घेण्यात आलेली नाही। अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सभा घेण्याचे टाळले असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच सदर सभेत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।